बाप है तेरा हिंदुस्तान। चौदा फेब्रुवारी रोजी पुलवामा इथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेत आज भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमध्ये घुसत 1000 किलोग्रॅमचा बॉम्ब टाकला। सगळ्या हिंदुस्थानी नागरिकांची अपेक्षा होती की 44 जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, 40चा बदला 400 मारून घेतला जावा आणि आज पहाटे राष्ट्रप्रेमी देशबांधवांची अपेक्षा पूर्ण झाली। त्याबद्दल देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, वायुसेनेचे प्रमुख आणि आजच्या कारवाईत जीवाची बाजी लावून सहभागी झालेल्या सर्व जवानांचे सोलापूर शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी पेढे वाटून, फटाके उडवून जल्लोष करण्यात आला। एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, दत्ता गणेशकर, बाळासाहेब गायकवाड, संतोष खरात, अमोल कदम, उज्ज्वल दीक्षित, महेंद्र गोसावी, ब्रह्मदेव गायकवाड, बजरंग धायगुडे, गजानन भुमा, बबलू कोकरे आदी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सरकारला अनेक वेळा आव्हान केलं होतं की जगाच्या नकाशावरून या पाकिस्तानला उडवणं गरजेचं आहे। तेच पाकिस्तानचे क्रूर कर्म अतिरेकी अनेक वेळा आपल्या सैनिकांवर भ्याड हल्ले केले आणि 40 जवान शहीद झाले होते। देश दुःखात होता, परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आदेश देऊन पाकिस्तान हद्दीमध्ये 12 विमानं प्रवेश करून 300 ते 400 अतिरेक्यांचा खात्मा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज देशाचे पंतप्रधान सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करत आहोत। कारण आणि सोलापूर शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहोत। कारण यापुढील काळात सुद्धा असे हल्ले तर होणे गरजेचे आहेत, परंतु पाकिस्तान बेचिराग झाल्याशिवाय भारत स्वस्थ बसू नये आणि आपल्या देशाचं सरकार आपले जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण पाकिस्तान नष्ट करावा अशी शिवसेनेची भूमिका आहे। 44 भारत मातेच्या वीर पुत्रांना बलिदान द्यावं लागलं होतं, ते बलिदान व्यर्थ जाऊ नये, वीट का जवाब पत्थर से दिला पाहिजे आणि 40च्या बदल्यात 400 मारले पाहिजेत अशी संपूर्ण देशवासियांची भावना होती। आम्ही शिवसेनेच्या वतीनं सुद्धा तीच भावना व्यक्त केली होती। आज पहाटेच्या सुमारास वायुसेनेनं जो पाकिस्तानला जे चोख उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल आपल्या वायुसेनेचं, आपल्या कणखर अशा पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी सोलापूर शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही इथं जल्लोष करतोय आणि पेढे वाटतोय। आमची हीच भावना आहे की हा देश बदलला आहे। आता पूर्वीसारखं फक्त तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून स्वस्थ बसणारे सत्ताधारी नाहीत, आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर दिलं जाईल आणि नक्कीच आतंकवादी दहशतवादींचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान या भूमिकेतून खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदी साहेबांनी जी ॲक्शन घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे। या भूमिकेमुळं पूर्ण देश त्यांच्या सदैव पाठीमागं राहील आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तान नकाशावरनं गेलं पाहिजे तोपर्यंत पंतप्रधानांनी आपली भूमिका हटवू नये आणि शिवसेना तर त्यांच्या सदैव सोबत राहीलच या भूमिकेमध्ये, पण जे शहीद झालेत त्यांना खऱ्या अर्थानं आज श्रद्धांजली झाली आहे असं मी समजेन। पाकिस्तान सुधरेल आणि नाही सुधारलं तर कसं सुधारायचं ते भारतीय जवान त्यांना व्यवस्थित सांगतील। एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो ही तर घोषणा शिवसेनेची होतीच आणि बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जो कोण अतिरेकी माझ्या देशात येईल, देशाविरोधात कारवाई केल त्याला कसला खटला नाही, काय नाही, त्याला जागच्या जागी गोळ्या घालायच्या, हे धोरण नरेंद्र मोदीजींनी अंगीकारलं आहे आणि त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो।